काय सुंदर दृश्य आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की हा विशाल हिमनग आणि हा इतका मोठा सागर, महासागर एकाच पदार्थाने कसे काय बरं बनलेले आहेत? आणि आता जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भोवती अदृश्य पाण्याचे कण वायू रूपात असतात, काय आश्चर्य! हे पाणी अदृश्य आहे, आपल्याला दिसत नाही, तरी वाफेच्या रूपात आपण ते पाहतो. ही पहा अशी वाफ, हो ना? आपण रोज हे सगळं आपल्या डोळ्यांनी घडताना पाहतो. पण मग मुख्य प्रश्न असा आहे की हे सगळे, जसं की हिमनग, सागरातलं पाणी आणि वाफ, हे सगळे एकाच पदार्थाचे कसे काय बरं बनलेले आहेत? जरी हे पाणी आपल्याला दिसत नाही, तरी वाफेच्या रूपात आपण ते बघू शकतो. आपण दररोज हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघत असतो. पण मग मुख्य प्रश्न असा आहे की हे सगळे, जसं की हिमनग, समुद्र, त्यानंतर पाण्याची वाफ, हे सगळे एकाच पदार्थाशी कसे काय बरं बनलेले आहेत? ज्या सगळ्या वस्तूंना आपण इतकं वेगवेगळं अनुभवतो, ते सगळं एकाच गोष्टीने बनलेलं आहे. ही कशी काय बरं जादू आहे? हे सगळे पाण्याचेच रूप आहे, पण ते पाणी वेगवेगळ्या अवस्थांमध्ये असतं. असं कसं होतं? चला पाहूया. आपण या व्हिडिओमध्ये महासागर बर्फामध्ये कसा बदलू शकतो, बर्फ वितळून पुन्हा पाण्यात कसा बदलतो आणि पाण्याची वाफ कशी होते, अदृश्य वायूत रूपांतरित कशी होते, ते पण सगळं बघूया. हे सगळे बदल कसे घडतात हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. आपल्याला माहिती आहे की स्थायू, द्रव आणि वायू या कुठल्याही पदार्थाच्या 3 वेगवेगळ्या अवस्था आहेत. आज आपण पाहूया की स्थायू हे द्रवामध्ये कसे रूपांतरित होतात, द्रव हे वायूमध्ये कसे रूपांतरित होतात आणि त्याचप्रमाणे वायूचं परत द्रवामध्ये रूपांतर कसं होतं आणि द्रवाचं स्थायूमध्ये कसं रूपांतर होतं हे सुद्धा बघूया. आणि या सगळ्यांशिवाय एक अजून वेगळं परिवर्तन आहे, जिथे स्थायू हे थेट वायूमध्ये रूपांतरित होतात किंवा वायू हे थेट स्थायूमध्ये रूपांतरित होतात आणि द्रव अवस्थेला पूर्णपणे वगळून टाकू शकतात. तर हे स्थायूचं वायूमध्ये आणि वायूचं स्थायूमध्ये रूपांतर कसं होतं ते सुद्धा आपण बघू, पण या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये. आता शास्त्रज्ञांनी या सगळ्या बदलांच्या प्रक्रियांना एक नाव दिलंय. त्याला म्हणतात अवस्थांतर, म्हणजे पदार्थाची अवस्था बदलणे. तर एका सोप्या उदाहरणाने सुरू करूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाण्याच्या स्थायू रूपाला बर्फ म्हणतात, बरोबर? द्रव रूपात असतं ते तर पाणी असतंच, यात काही वेगळं सांगायलाच नको. आणि वायू रूपात जे पाणी असतं त्याला म्हणतात वाफ. तर मग पाण्याच्या या 3 अवस्थांमध्ये काय वेगळं आहे? या तिन्ही अवस्थांमध्ये काय फरक आहे बरं? तर तो फरक असतो कणांच्या मांडणीवर. आता ते कसं पहा. स्थायू रूपामध्ये असलेल्या पाण्यातले कण हे खूप घट्ट आणि जवळजवळ अगदी पॅक झालेले असतात. म्हणून स्थायू पदार्थाला स्वतःचा एक विशिष्ट आकार असतो आणि तो सहज बदलत सुद्धा नाही. आपण पाहू शकतो की स्थायूचे कण कसे जवळजवळ दाटलेले आहेत आणि त्यांना इकडे तिकडे फिरायला जागा अजिबात नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे द्रवरूपातलं पाणी. यातलेही कण जवळजवळ असतात, पण त्यांना हलण्याचं स्वातंत्र्य असतं. म्हणून द्रवाला स्वतःचा आकार नसतो, पण ते भांड्याचा आकार घेतं. आणि नंतर आहे वायू, वायू रूपातलं पाणी. इथे कण इतके दूर दूर असतात आणि सतत हलत असतात आणि ते जिथे जातील तो पूर्ण भाग भरून टाकतात. वायूंना स्वतःचा आकार वगैरे काही नसतो. आता विचार करा, आपण एखाद्या पदार्थाला एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीमध्ये कसं बदलतो? आता विचार करा, आपण एखाद्या पदार्थाला एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीमध्ये किंवा एका अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेमध्ये कसं काय बदलतो? आपल्याला अवस्थांतर करण्यासाठी काय बरं करावं लागेल? थोडा विचार करा. आपण जर घनपदार्थ घेतला आणि त्याचे कण दूर पसरवले आणि त्या कणांना द्रवाप्रमाणे हलूही दिलं, तर तो पदार्थ द्रव बनून जाईल. आणि जर मी हा द्रव पदार्थ घेऊन त्याचे कण अजून दूर दूर पसरवले आणि त्यांना वायूप्रमाणे जलद हालचाल करू दिली, तर त्याचा वायू बनून जाईल. मग आता हे कसं करायचं? कणांना एकमेकांपासून दूर दूर कसं न्यायचं? तर हे करण्यासाठी आपण ऊर्जेचा वापर करतो. उष्णतेच्या रूपात ऊर्जा दिली की आपण स्थायू पदार्थाला द्रवामध्ये आणि द्रव पदार्थाला वायूमध्ये रूपांतरित करू शकतो. चला मग हे अजून सखोल जाऊन बघूया. चला तर आता आपण या बर्फाकडे बघूया. ही पाण्याची घन अवस्था आहे, बरोबर? समजा या बर्फाचं तापमान ऋणात्मक 16 अंश सेल्सिअस इतकं आहे
आता आपण ह्याला उष्णता देऊ. जेव्हा आपण स्थायू रूपातल्या बर्फाला अशा प्रकारे उष्णता देतो तेव्हा त्याचं तापमान हळूहळू वाढत जातं आणि ते पाण्याचे कण जास्त कंपन करू लागतात. हळूहळू जेव्हा तापमान 0°C पोचतं तेव्हा हे कण खूपच कंपन करू लागतात आणि त्यांची ऊर्जासुद्धा खूपच वाढते. आणि मग असं झालं की ते एकमेकांना अजून धरून ठेवू शकत नाही आणि ते मुक्त होऊन जातात. हा बदल म्हणजे बर्फ आता द्रव पाण्यात रूपांतरित झालेला आहे. आपण इथे पाहिलं की हा बदल घन अवस्थेतून द्रव अवस्थेत झालेला आहे. पाण्यासाठी हा बदल ज्या तापमानाला होतो ते म्हणजे 0°C आणि त्याला विलय बिंदू म्हणतात आणि या प्रक्रियेला विलयन असं म्हणतात. मग आता आपण पाण्याची वाफ कशी होते ते सुद्धा बघूया. मग अशा प्रकारे आपण या पाण्याला अजून उष्णता देत गेलो आणि ते तापमान वाढलं आणि 27°C पर्यंत गेलं. याला म्हणतात रूम टेम्परेचर किंवा कक्ष तापमान. पण कक्ष तापमानात काही पाण्याची वाफ होत नाही. आपल्याला त्याला अजून उष्णता द्यायची गरज आहे. जेव्हा आपण पाणी अजून गरम करतो तेव्हा तापमान वाढतं आणि त्याचबरोबर पाण्याच्या कणांची ऊर्जा देखील वाढते. कण अधिक उष्णता मिळवल्यावर अधिक वेगाने हालचाल करू शकतात आणि शेवटी जेव्हा तापमान 100°C पोचतं तेव्हा पाण्याचे कण द्रव अवस्थेत एकमेकांना धरून ठेवू शकत नाही. आणि मग तेव्हा काय होतं? तेव्हा पाणी उकळायला लागतं. त्याला म्हणतात उत्कलन. पाण्यासाठी उत्कलन होतं 100°C आणि त्याला म्हणतात उत्कलन बिंदू. आणि आता या उकळणाऱ्या पाण्याला आपण अजून तापवतच राहिलो तर काय होतं बरं? तर होते पाण्याची वाफ. हे कण आणखीन दूर दूर जातात आणि मोकळे होऊन जातात. अधिक स्वच्छंदपणे हलू लागतात. या टप्प्यावर आपलं द्रव पाणी वाफेच्या रूपात म्हणजे पाण्याच्या वायू रूपात बदलतं. मग आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की बर्फासारखा घन पदार्थ किंवा स्थायू पदार्थ उष्णता दिल्यावर द्रवरूपात बदलतो आणि द्रवरूपातल्या पाण्याला अजून उष्णता दिल्यानंतर तो वायुरूपात बदलतो म्हणजे त्याची वाफ बनते. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वायूचं द्रवामध्ये आणि द्रवाचं स्थायूमध्ये रूपांतर कसं होतं ते बघूया. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.